दुपारच्या झोपेला सुट्टी देऊन आम्ही आलो होतो सामान भरायला. आता सामान भरताना तनुष पण सोबत होता आणि तो सोबत असला ना की मग सामान भरताना त्याचं हे उचल ते उचल हे सारखं चालूच असतं. पण ह्या वेळेला त्याचे पप्पा सोबत होते म्हणून मला जास्त काही ताप पडला नाही, कारण ते त्याच्याकडे चांगले लक्ष देत होते. आणि मुलांना सोबत घेऊन खरेदी करणं ना खरंच खूप मोठं टास्किंग काम आहे. आणि माझी सामानाची खरेदी झाली आणि सिटी सुपर बाजार म्हणा किंवा डीमार्ट म्हणा, एकाच छताखाली सगळ्या गोष्टी भेटतात म्हणून ते बरं पडतं. मग सामान भरून झाल्यानंतर घरी आलो. घरी आल्यानंतर मी लगेचच सामान भरून ठेवलं आणि सामान भरताना मी डब्यांवर असं टॅग लावून ठेवते, म्हणजे कसं स्वयंपाक करताना बरं पडतं आणि पाहिजे तोच डब्बा अचूकपणे भेटतो आणि नंतर जास्त शोधाशोध करावी लागत नाही. आणि तिथून येताना तनुषनी कोरियन नूडल्सचं एक पॅकेट घेतलं होतं, म्हणजे हट्ट करून त्याच्या पप्पाकडनं. आणि तो म्हणाला मला ते खायचं आहे, पण ते खूप स्पायसी असतं. तरी तो म्हणाला मला खायचंच आहे. मग म्हटलं चला तुझा हट्ट पूर्ण करूया. ते कोरियन नूडल्स मी केलं, पण ते खरंच इतकं स्पायसी होतं आणि खूप भपका मारत होतं. मग त्याला दिलं, त्याने काही खाल्लंही नाही आणि मीही खाल्लं नाही, कारण ते खरंच खूप तिखट होतं. तर असा होता आजचा दिवस. मिनी व्लॉग इथे सेंड करते. भेटूया पुढच्या ब्लॉगमध्ये. तोपर्यंत बाय.